नरेंद्र मोदी म्हणत होते की काळा पैसा आणेल आणि जनतेमध्ये वाटेल, परंतु भ्रष्टाचाराचा पैसा हे करून शाखा प्रमुखांपासून नगरसेवकांपर्यंत विकत घेतले जात आहेत असे आदरणीय मोदी साहेबांचं नेतृत्वच कळलं नाही। ते अशाच पद्धतीचे बावळट उत्तर आणि वक्तव्य करू शकतात। मोदी साहेबांच्या 10 वर्षाच्या केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या विविध योजनांच्या माध्यमातून आज शेतकरी असो, कामगार असो, सामान्य जनतेच्या खात्यामध्ये जे पैसे पोचतायत, जी निधी पोचते आहे, त्याचा थोडा अभ्यास संजय राजाराम राऊतनी करावं। ते कदाचित 15 लाख पेक्षाही जास्त झाले असतील 10 वर्षामध्ये ते टोटल मारलं तर, आणि त्याचे किती लाभार्थी तुझ्या उभाटा सेनेचे आहेत त्याचे पण जरा यादी पाहिजे तर मी पाठवतो। जाहीर पत्रकार परिषदेमध्ये नरेंद्र मोदीजींची वर टीका करायची आणि लपून छपून त्यांचे सगळ्या योजनेचा फायदा घ्यायचा। आता लाडली बहीण योजनाच्या लाभार्थी किंवा लाभ घेण्यासाठी तुझ्या उभाटा सेनेचे आणि महाविकास आघाडीचे किती कार्यकर्ते राग लावून उभे आहेत ना, याची कधीतरी आता यादी मी प्रकाशित करणार आहे। मग त्या कार्यकर्ते जे लाभ घेण्यासाठी रांगेत उभे त्यांना सांग ते लाभ घेऊ नका, ही योजना भंपक आहे। एका बाजूला कार्यकर्त्यांनी आणि आमदारांनी बॅनर पोस्टर लावायचे लाडली बहीण योजनाची आणि रांगेत उभे राहून लाभ घ्यायचा, आणि दुसऱ्या बाजूने या नालायक लोकांनी त्यांच्या नेत्यांनी टीका करायची। अशा पद्धतीचे डबल ढोलकी पद्धतीचे हे लोक आहेत, हे जनता आता ओळखलेली आहे जनतेने। या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याची कुठलीही शंका नसल्याचं वक्तव्य काय सकाळी 11 वाजता 10 वाजता 90 मारण्याचा तो इफेक्ट आहे। महाविकास आघाडीचं सरकार हे येत आहे हे गेल्या 2.5 वर्षापासून सातत्याने सांगणारा हा वायझड आहे। कधी ह्याचं कुठलंही वक्तव्य खरंच ठरलेलं नाही। 3-3 महिन्यांनी सरकार पडणार असं ह्याचं वक्तव्य आहे। ते मार्चला पडणार, मेला पडणार, फेब्रुवारीमध्ये पडणार, सरकार तर कधी पडलं नाही। हाच आता ऑक्टोबरच्या नंतर ह्याची काय अवस्था ह्याच्या आणि ह्याची पक्षाची होईल हे आता तुम्ही वाट पाहत बघा। सर, राज ठाकरे यांनी त्या दिवशीच्या भाषणामध्ये असं म्हटलंय की हिंदूंमध्ये जी दहन करण्याची जी प्रक्रिया आहे, अंत्यसंस्कार करण्याची प्रक्रिया आहे ती बदलली पाहिजे, कारण खूप वृक्षतोड होते आणि त्यासाठी आता इलेक्ट्रिक वीज दाहिनीचा वापर करावा असं त्यांचं म्हणणं आहे। काय सगळेच सल्ले आणि सगळ्याच सूचना या हिंदू समाजालाच का दिल्या जातात हा माझा मूळ प्रश्न आहे। मग बकरी ईदला बकरी कापू नका अशा पद्धतीचे सल्ले का देत नाही? तिथे मग प्राण्यांची कत्तल होत नाही का? मग सगळेच सल्ले मला राजसाहेबांना एक प्रखर हिंदुत्ववादी नेते आहेत, त्यांना मला विनंती करायची आहे की हिंदू समाजामध्ये वर्षानुवर्ष चालू असलेल्या ज्या प्रथा परंपरा आहेत त्याला कोणीही हात लावता कामा नाही। पण त्याचबरोबर जे बकरी ईदला बकरी कापली जाते किंवा मोहरमला विविध प्राण्यांवर छळ केला जातो, मग घोडे असतील विविध प्राण्यांवर अक्षरशः त्यांना रक्तबंबाळ केला जातं, याचे व्हिडिओ आमच्याकडे आहेत मोहरमचे, ते बंद करण्यासाठी आपण हिंदुत्ववादी विचाराचे सगळे कार्यकर्त्यांनी नेत्यांनी आवाज उचलला पाहिजे अशी मागणी आम्ही राज साहेबांकडे करीन आणि असं आवाहन त्यांना करीन। साहेब, लाडली बहीण योजनेसाठी आपण एक अभिनव कल्पना आपल्या मतदारसंघात राबवण्याची चर्चा आहे। देवगडमध्ये एक खास विशेष करून त्या योजनेचा आपण आवाहन केलं, नेमकी ती योजना माझ्या कणकोली देवगड वैभववाडी मतदारसंघामध्ये मला लाडली बहीण योजना ही 100% लाभार्थींपर्यंत पोहोचवायची आणि ह्याचसाठी मी माझ्या 3 तालुक्यांच्या सरपंचांना मी असं आवाहन दिलेलं आहे, किंबहुना त्यांच्यासाठी घोषणा केलेली आहे की जो सरपंच आपल्या गावामध्ये ह्या योजनेचे जास्तीत जास्त लाभार्थी वाढवेल किंवा करेल आणि जेव्हा ती फायनल यादी प्रांतांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत येईल त्या माझ्या मतदारसंघातल्या प्रत्येक तालुक्यातल्या पहिल्या 1, 2, 3 क्रमांकाच्या गावांना मी बक्षीस जाहीर केलेलं आहे। पहिलं बक्षीस आहे 25 लाखाची विकास निधी, दुसरं बक्षीस आहे 15 लाखाची विकास निधी,
आणि तिसरं बक्षीस आहे 10 लाखाची विकास निधी. जो सरपंच आपल्या गावामध्ये ही योजना 100% राबवेल, दुसऱ्या क्रमांकावर राबवेल, तिसऱ्या त्यांनी ह्या पद्धतीची विकास निधी माझ्याकडून घेऊन जावावी. त्यांनी विकास निधीची यादी किंवा मागणी माझ्याकडे आणावं निवेदन, आणि ज्या दिवशी त्याचं नाव 1 क्रमांकावर येईल 25 लाखाची निधी हे त्यांना दिलं जाईल. कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या सरपंचांना जे सहकार्य पाहिजे, जे त्यांना मनोबल वाढवायचं आहे, जे त्यांना मदत करायची आहे, आणि तुम्ही ही स्पर्धा जिंका आणि जिंकल्यावर अशा पद्धतीचं बक्षीस घेऊन जा, अशा पद्धतीचं प्रोत्साहन देण्याचा माझा प्रयत्न आहे. साहेब, मनोज जरांगेंचा बोलविता धनी वेगळा असं राणे साहेब काल बोलले, आणि त्यांची ताकदच वेगळी आहे, वेगळी कारणे असताना त्यांच्यामध्ये अदृश्य शक्ती काम करते असं राणे साहेब काल बोलले. राणे साहेब महाराष्ट्राचे आणि देशाचे एक अनुभवी नेते आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्यामध्ये राणे साहेबांची फार महत्वाची भूमिका राहिलेली आहे. म्हणून एका ज्येष्ठ नेत्याकडे अशी माहिती असल्यामुळे त्यांनी त्या पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.